भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव कार्तिक सेवकरामजी बारई आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत परमात्मा एक या मार्गाची आठवण येत नाही किंवा याकडे लक्ष पण जात नाही। याप्रमाणे माझे सुद्धा तसेच झाले। आमच्या कुटुंबात आम्ही 4 भाऊ, आई आणि वडील असे एकूण 6 सदस्य आहोत। 2 मोठ्या भावांची लग्न झाली होती, तर मोठा भाऊ हा आपले कुटुंब घेऊन वेगळा राहत होता। दुसरा भाऊ हा आमच्यासोबत आपल्या पत्नीसह राहत होता। माझे लग्न करण्याचा विचार सुरू होता। त्यातच आमचे आणि आमच्या लहान काकांचे खूप जोराचे भांडण झाले। त्या भांडणामध्ये आमची मारामारी सुद्धा झाली। त्यामध्ये त्यांनी मला धमकी दिली की तू लग्न कसा करतोस ते पाहून घेईन। नंतर काही दिवसांनी माझे लग्न सन 2002 जुळले। पाथरी येथील श्री तुकारामजी हटवार यांची मुलगी आम्ही पसंत केली। पण माझ्या काकांनी दिलेल्या धमकीमुळे मला थोडी भीती वाटत होती। त्यामुळे मी आमच्या गावातील एक वैद्याकडून ताबीज बनवून घेतला होता। लग्न तर व्यवस्थित झाले, पण दुसऱ्या दिवशी माझे खूप पोट दुखायला लागले। मला त्या पोटदुखीच्या त्रासामुळे काहीच सुचत नव्हते। नंतर घरच्या लोकांनी त्याच वैद्याकडून पाणी बनवून आणले, तेव्हा मला तात्पुरता आराम झाला। त्या दिवसापासून माझ्यामागे दुःख सुरू झाले। अमावस्या पौर्णिमा आली की माझे पोट खूप दुखायचे व एक भला मोठा फेटा घातलेला माणूस दिसायचा। पोट दुखले की आमच्या गावातील जो वैद्य होता त्याच्याकडून पाणी करून आणले आणि पिले की आराम वाटायचा। पण तो फक्त तात्पुरता असायचा। मग आणखी अमावस्या पौर्णिमा आली की तोच त्रास पुन्हा सुरू होत होता। असेच या त्रासामध्ये 1 ते 1.5 वर्ष निघून गेले। कुटुंबामध्ये सारखे वाद निर्माण व्हायचे। त्यामुळे मी वेगळा राहण्याचा निर्णय घेतला। आम्ही पती पत्नी वेगळे राहायला लागलो। शेतीत मोलमजुरी करायची आणि आपला प्रपंच चालवायचा। आमच्या गावात धानाचे एकच पीक घेत होतो, त्यामुळे पुरेसे उत्पन्न नव्हते। यामुळे प्रपंच चालवणे कठीण जात होते। तेव्हा माझ्या सासूरवाडीत उन्हाळी धानाची रोवणी सुरू होती, तर आम्ही दोघे काम मिळेल म्हणून तेथे गेलो, पण भगवंताला घडवायचे वेगळेच होते। मला तेथे जाताबरोबर कावीळ झाला, त्यामुळे मी कामाला जाऊ शकलो नाही। माझी पत्नी पण माझ्या सेवेतच होती। मग अमावस्या आली त्या रात्री माझी प्रकृती खूप बिघडली। माझे पोट खूप जास्त दुखत होते व मला कशाचेच भान नव्हते। माझ्या सासरचे लोक नुकतेच मार्गात आले होते, त्यामुळे त्यांना तेवढा अनुभव नव्हता। माझ्या साळ्याची पत्नी ही तेथील मार्गदर्शक श्री केवलरामजी मोटघरे यांच्या घरी जाऊन तीर्थ घेऊन आली व ते तीर्थ मला पाजले। पण मला काही आराम झाला नाही। आणखी पुन्हा मार्गदर्शकांच्या घरी जाऊन सांगितले की तीर्थाने काही आराम नाही झाला, आत्ता काय करायचे? तर मार्गदर्शकांनी त्यांना परत पाठविले आणि सांगितले की त्यांच्या हाताला, कमरेला किंवा गळ्यात काही धागे, दोरे, ताबीज वगैरे असेल, त्यामुळे आराम झाला नाही। ते आधी पाहून घ्या, असतील तर काढून टाका। त्या परत आल्या व घरी सांगितले। मग माझ्या हाताला व कमरेला असलेले धागे सोडून टाकण्यात आले। नंतर तीर्थ आणून मला पाजले, तर त्या तीर्थाने मला पूर्ण आराम झाला आणि मी रात्रभर छान झोपलो। सकाळी जाग आली तर मला सर्व विचारत होते की काय झाले? मला काहीच माहीत नव्हते। मग सर्व हकीकत मला सांगण्यात आली। एका मुलाच्या हातानी मार्गदर्शकांनी निरोप पाठवला की जावयाला घराकडे पाठवाल। मार्गदर्शक हे आमच्या नात्यातच लागतात। मी आंघोळ करून त्यांच्या घरी गेलो। त्यांनी मला विचारले की काय झाले होते रात्री तुम्हाला? त्यानंतर मला मार्गाविषयी खूप छान मार्गदर्शन केले। त्यांनी मला विचारले की तुमचा काय विचार आहे? तर मी म्हणलो,
मला तर सर्व पटले. नेहमी त्रास सहन करण्यापेक्षा एका मार्गी मरायचे. पण मी एकदा आपल्या पत्नीला विचारून सांगतो. मग मी घरी आल्यावर आम्ही दोघांनी विचार केला. ती पण तयार झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही मार्गदर्शकांकडे गेलो. त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली आणि 3 दिवसांचे साधे कार्य दिले. आम्ही विचार केला की गावी जाऊन सुद्धा तिकडे काम मिळत नाही. आणि मग येथे, सासरी, कार्य कसे करायचे? मग तेथेच सासऱ्यांच्या घराजवळच एक खोली भाड्याने घेऊन कार्य सुरू केले. ज्या दिवसापासून कार्य केले त्या दिवसापासून मला कधी पोट दुखण्याचा त्रास नाही झाला. पुन्हा कधी तो फेटेवाला माणूसही दिसला नाही. बघा सेवकांनो, 1 ते 1.5 वर्षापासून असलेले माझे दुःख एका तीर्थामध्येच दूर झाले. अशाच प्रकारे साधे कार्य जवळपास 5 वर्ष केले. नंतर त्यागाचा कार्याचा योग आला, ते कार्य सुद्धा व्यवस्थित पार पडले. आता आमचे कुटुंब सुखी व समाधानी जीवन जगत आहे. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव कार्तिक सेवकरामजी बारई. पत्ता मू पाथरी तह पवनी जी भंडारा. सेवक क्रमांक 24559. मार्गदर्शक श्री केवळरामजी मोटघरे. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.